तर आजचा व्लॉग इथून चालू होणार आहे आमचा आणि लग्नाचा व्हिडिओ क्रेझी फुडी रंजिता ताई यांच्या व्हिडिओवर येणार आहे. चला जायचा वेळ झाला. आम्हाला व्लॉग करायला खरंच नाही मिळालं कारण आम्ही इतक्या लेट आलो आणि म्हणून ठरवलं सर्वात लेट पण आम्हीच निघणार आहे हॉलमधून. लास्ट आलो आणि लास्टच चाललो. लास्ट चाललो. तर चला आता आम्ही निघतो. लग्नावरून आलो ना, आता आपण बाहेर जेवायला जाऊया. तुला नॉनव्हेज खायचंय? नाही? अरे काय खायचं हिला? मला सर्दी झाली आहे. सर्दी झाली म्हणून नॉनव्हेज नाही खाणार? नॉनव्हेज म्हणजे काय? मगाशी थंड पियाली मच्छी. अगं नॉनव्हेज म्हणजे मच्छी नकोय ना, आपण डाळ भात खाऊया ना व्हेज. तिला नॉनव्हेज नको. माझ्या डोळ्यातून अतिशय पाणी आलेलं आहे. हे आजी असताना व्हेजच तिला आवडतं आहे ना. तेव्हा कशी. गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना. तुम्हाला बॅकग्राऊंडवरून समजलंच असेल आम्ही कुठे आहोत. आम्ही आलोय बोईसरला. काल आम्ही लग्नाला गेलो होतो विरारला. समी जिजूंच्या बहिणीचं लग्न होतं आणि तो लग्नाचा ब्लॉग आम्हाला करण्याचं म्हणजे इतकी धावपळ झाली की एकदा निवांत बसू तेव्हा तुम्हाला ती स्टोरी सांगू. कालचा दिवस हा खूपच धावपळीचा होता तर आम्हाला ब्लॉग करायला काही जमलंच नाही. तिकडून येताना गाडीमध्ये फक्त ओवीसोबत एक शॉट घेतला. त्यानंतर ओवी पण झोपली, मी पण झोपली. आम्ही एवढे दमलो होतो. तर आता आम्ही सकाळी उठलोय. आता आज निघणार आहे कल्याणला जायला. तर आजचा ब्लॉग आम्ही इथून सुरुवात करू. सगळ्यांनी असा पाया पडून घ्या. पण पाया पडली आणि मार्गशीर्ष महिना चाललाय तर बऱ्याच जणांना म्हणजे आता जे लांबचे आहेत त्यांना तर नाही जमत असेल तर इकडंच पाया पडून घ्या आमच्या व्हिडिओ थ्रू. आणि देवाला हे पण सांगा आमचे पण लवकर लवकर सबस्क्रायबर वाढून दे. तुझं काय हे असतं रे, मी असं असतो का हे करून. इकडे गावात पोहोचलोय भिवंडीच्या ना. आता आणि इकडे अशी आम्हाला घरं पण दिसत आहेत बघा. आणि आता मी भिवंडीच्या एका घरामध्ये बघितलं तर एक सिरियल चालू होता. कुठला असेल बरं? कुठे काय करते आई कुठे काय करते ते सिरियल लागलं होतं एका ह्याच्यामध्ये. आणि इकडे थोडीशी ट्रॅफिक आहे. चला 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 जल्दी चला 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 मॅडम मॅडम पुढे पुढे पुढे. आणि इकडे आमचा मॅप पण चालू आहे आणि इथे तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. मला भिवंडीला पोहोचले आम्ही आणि भिवंडीची ट्रॅफिक आहे ही. पण ब्रिजवर एवढी ट्रॅफिक. ब्रिजवर आहे म्हणजे तिथे पाठीमागे मी दाखवलं नाही तुम्हाला. पाठीमागे 2 कार बंद पडल्या होत्या. काय माहिती त्यांचा काही प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे ही अशी एवढी ट्रॅफिक झाली आहे. इकडे दिसत आहे का? माझी हाईट कमी आहे ना त्याच्यामुळे दिसणार नाही. ट्रॅफिकमध्ये एक चांगली गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे दिसत नाहीये का? दिसतंय इकडे तुम्हाला. हा कृतिका पाटील उपसरपंच झालेल्या आहेत बिनविरोध. कृतिका भडेकर नाही. हसतात कशाला तुम्ही भडेकर? कृतिका आहे ना बा. पण आम्ही अजून इकडे असेच अटकलेलो आहोत. कल्याणला पोहोचणार आहोत. कल्याणला कधी पोहोचणार माहिती नाही. कधीपासूनचा माझा नवरा सांगतोय पोहोचणार पोहोचणार. काय माहिती आता. ब्रिज उतरले की झालं. कोण गावलाय आता आपण. थकलो मी पाहिजे, मी चालवतोय गाडी, तू बसली फक्त. बसून पण थकायलाच होतं की नाही? पण जास्त कोण थकणार सांग मला. हा जास्त तू थकला. ठीक आहे. कधी थकलोय का? माझी एनर्जी कधी पण थकत नाही. म्हणजे एकदम एनर्जेटिकच असतो मी आम्ही. मग हे इकडे सिग्नल लागलेत म्हणून हे कल्याणचे लोक कल्याण सिटी बोलतात. तुमच्या गावी आहे का सिग्नल? तुमच्या गावी नाहीये. ठीक आहे. कल्याणला आला की ना एकदम वेगळं फिलिंग येतं मला. एकदम म्हणजे
आपलं घर ते आपलं घर, काय बोलतात बरोबर ना. कल्याणला कोणी बीट नाही करू शकत, दादा कोणीच नाही बीट करू शकत. कल्याणकर फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. अंबरनाथला मी रिसेंटलीच राहायला गेलो, पण माझं प्रायमरी घर इज कल्याण होती. आणि तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट, हे समोर बघू शकता सिंह, दॅट इज खडकपाडा सर्कल. जर खडकपाडाला कोण राहणारा असेल तर कमेंटवर मेन्शन करा. मी ट्रॅफिक रूल फॉलो करून सर्कलला पूर्ण गोल मारणार आहे, कारण की मी मूर्खासारखा अर्धा टर्न नाही मारणार आहे. समजलं? तुम्ही पण हे फॉलो करा. आणि हा बघा मी तुम्हाला दाखवलेलं ना, हा असा हाफ पॅन्टवरतीच आलाय बोईसरवरून. आणि मम्मी त्याला बोलते सासूबाई, जावई असे जाणार तुम्ही? जावई बोलतात हो असेच जाणार आम्ही. आणि आम्ही चाललो, आमच्या आता कोणी लिफ्ट दाबू नका. आणि माझा अवतार खूप खराब झाला आहे, असं नीट नाही होणार आहे. आता तुम्ही काय करणार आहे घरी जाऊन? आता पहिले जाऊन हातपाय धुणार आहे, थोडंसं फेस वॉश करणार आहे, आणि मग परत तुमच्या समोर परत येणार आहे. त्यामुळे मला भरपूर काय सांगायचं तुम्हाला. घरी जायच्या अगोदर मला एक गोष्ट सांगायची. मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेली ही लाईट जी आहे ती कोणीतरी प्लीज रिपेअर करा. तर लास्ट व्हिडिओ कोणीतरी आय डोंट नो बघितला की नाही, लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही लाईट रिपेअर झालेली. तर थँक्यू सो मच ज्यांनी पण रिपेअर केली ते. आता मी माझ्या घरामध्ये एक एंट्री मारतो आहे. पहिले तर माझ्या चप्पल ठेवतो जरा स्टँडवरती. आणि एक गोष्ट उलटं दिसत असेल, पप्पाचं नाव पहिले, आईचं नाव, माझं, मग कृतिकाचं. फ्लॅट नंबर दिसत असेल, पण प्लीज जर घरी एवढं का जास्त टाईम मी घरी नसतो. जर कोणी आलं तर येऊ शकता, मोस्ट वेलकम, पण नसतो मी घरी. आणि ही माझी बायको चुकचुक 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 करते. चुचुंदरी बघा थकली आहे, नाही तर अशी अय्या किती वेळ झाला असं केलं असतं. आता थोडं फ्रेश होतो, मग तुमच्याशी कंटिन्यू करतो बोलणं आपलं. मला सकाळी जसं सांगितलं होतं की निवांत बसू, तेव्हा मी तुम्हाला लग्नाची स्टोरी सांगेन की काय झालं, कसा धावपळीचा दिवस होता. तर स्टोरी अशी आहे की फ्रायडेला, आणि रायटर पण हाच आहे, कारण ह्याच्यामुळेच झालंय सगळं. अरे झालं काय नव्हतं, फ्रायडेला मी थोडा आळशीपणा केला. सॅटर्डेला लग्नाला जायचं होतं, तर मी असा विचार केला की सकाळी उठून थोडं कुर्त्याला आयनिंग करेल. आणि प्रॉब्लेम असा आला की माझ्याकडे कपडे आहेत ते सगळे कल्याणला आहेत. मी इथे अंबरला खूप कमी कपडे आणून ठेवले होते. तर आता माझ्याकडे एक कुर्ता पायजामा इकडे होता, पण ट्रेडिशनल तोच तिकडे आहे. हा, सगळे कपडे तिकडेच आहे. तर मी विचार केला की सकाळी उठून आयनिंग करीन त्याला मस्तपैकी. तर आता सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा इथे लाईटच गेली, आणि वाट बघत होतो की लाईट येईल आता येईल की मी आयर्न करेन, मी निघेन. पण काय लाईट ती आली नाही, आणि ट्रेन 11 नंतर स्टार्ट होणार होते. तर मी विचार केला चल 11 पर्यंत जरी आली तरी आपण पोहू शकतो. लाईट काय 12 वाजेपर्यंत आलीच नाही. मी तसाच तो चुरगळलेला कुर्ता चढवला अंगावरती. ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. मी तो कसा चढवला आपल्या अंगावरती, आणि तसाच बाईक घेऊन मी आपला विरारला पोहोचलो. त्या बाईकच्या राईडमध्ये माझा चेहरा पूर्ण काळा झाला. सगळ्यात लेट पोचलो मी लग्न, म्हणजे रिसेप्शन चालू झाला होता तेव्हा मी लग्नाला पोचलो. ठीक आहे, एंट्री केला, काळा काळा चेहरा घेऊन, असं एकदम धूळ लागली होती माझ्या तोंडा. सगळे माझ्याकडे असे बघत होते. आणि हिला खोकला काय होतं ते आय डोंट नो, हिला अचानक मध्ये खोकला यायला लागला. असंच काळा चेहरा घेऊन मी आतमध्ये, तर सगळे माझ्याकडे बघायला लागले हा लेट कमर कोण आहे. मी शाळेमध्ये पण लेट कमरच होतो, सगळ्यात लेटच पोचायचो. पोचलो आपला, आणि मी फटाक्षी वॉशरूममध्ये, जसा मी वॉशरूमला गेलो थोडा फेस वॉश करायला, मी जसा हात उचलतो बघतो माझा कुर्ता फाटला. राईट साईडने तो पण म्हणजे फाटला होता. आता मी बोललो म्हणजे ऍक्च्युअली बाईक वरती मला वाटतं हा तुला फिट झाला असेल. हा, त्याच्यामुळे एवढा एम्बॅरेसिंग मोमेंट होता ना तो. आता मी विचार, मी आता रिसेप्शन मध्ये मला आता स्टेजवर जायचंय, मी कसा त्या कुर्ता, तर मी तुम्हाला दाखवतो. मी आणि मी त्याला, मला माहिती नव्हतं, मी त्याला बोलवते ये ना फोटो काढायला, ये ना फोटो. मी आपला काय माहिती याचा कुर्ता फाटला. तुम्हाला मी दाखवतो मी पूर्ण लग्नामध्ये कसं होतं. मी तुम्हाला एक मिनिट दाखवतो. ही शूट करून दाखवतो, ऍक्टिंग करून तुम्हाला दाखवतो. आता हा ऍक्टिंग करून दाखवतोय. हा, ह्याने कसं. तर इन्सिडेंट असा आहे, मी असा वॉशरूम मध्ये गेलो, एंट्री केली, मिरर तोंड असं धुतलं, असं नॉर्मल, आणि मग थोडं पाणी आपण केसायला लावतो ना, मुलांचा काय स्टाईल. मी आपलं असं केस असं केले, असं करत होतो, बघतो तुला इकडं माझा कुर्ता पूर्ण फाटला होता. मी बोललो अरे यार, एक तर पहिलेच मी लेट येऊन एम्बॅरेसमेंट मोमेंट माझ्यावरती घेतलाय, आता अजून एम्बॅरेस करायला मी बाहेर झाला.
तर मी आता करू काय तर एक निंजा टेक्निक केली मी. असं आलो आणि असंच उभा राहिलो. सगळ्यांची असं हात पण असं करतो मी. असं तो हात खराब आहे बोलायचं. थोडं असं करत कोणाला वाटलं असेल याच्या हाताला काय झालं. एवढा ऍटिट्यूड का मला ऍटिट्यूड का माझा फाटलाय पूर्ण कुर्ता असा पूर्ण. आणि तिकडे सगळ्या चांगल्या कपड्यांमध्ये साडी वाडीमध्ये आणि मी कृतिकाचा नवरा म्हणून गेलो होतो पहिल्यांदा. तो पण माझा कुर्ता म्हणजे आफ्टर मॅरेज आमचं पहिलं लग्न आम्ही अटेंड केलं होतं. चुरगळलेला कुर्ता पूर्ण असा चुरगळलेला. मी आपल्या स्टेजवर गेलो. त्या नवऱ्याच्या बाजूला मी जस्ट उभा होतो, स्वातीचे हसबंड. तर मी आता नॉर्मली आपण असं टाकतो ना असं शोल्डरवरती हात. मी आपला असाच उभा राहिलो असं आणि तो फोटोग्राफर सर स्माइल. मी आपला असंच एकच साईडला. मी आता असा पण नाही असं झालं तर इकडं मला दिसेल पाटेल. तर बाबा आणि त्याच्यानंतर जेवणासाठी आम्ही त्या नवरा नवरीच्या पंक्तीमध्येच बसलो. आणि ह्या मॅडमनी मला त्या नवरीच्या म्हणजे समीरीच्या सिस्टर जी नवरी होती त्याच लाईनीला बसवलं. आणि त्याचं प्लेट जे ना थोडंसं लांब होतं. तर आता मी असं पण जेवू नाही शकत कारण की इकडनं पूर्ण दिसणार, तिकडच्या चौकाला सगळ्या तिचा कुर्ता फाटलाय. मी आपला असा जेवतोय. सगळे असे म्हणतात हा असा का जेवतो, हा असा का जेवतोय. पण डोक्याला सांगा मेरा कुर्ता फाटलाय. घरी यायचे एवढे दुनियाभरचे कपडे आणि असा. मी लिटरली मला असं वाटलं की काय करू बाहेर जातो मी इकडे एकदा फटाफट कसं तरी जेवलो आपला आणि आपल्या ओवी बरोबर फोटो काढले एकदम ह्या साईडने सगळं. या साईडला मी असं झालोच नाही. आपल्या ह्या साईडने सगळ्यांना असं दाखवतोय असं करून. आणि असा खतरनाक मोमेंट होता ना. मी परत ही चुकी नाही करणार. मी ना ऍक्च्युअली थोडं प्री प्लॅन करेन. माझं ना एकदम आयत्या वेळी असतं सगळं. तर थोडं तुम्ही पण असं करू नका. तर सगळं अशी गमती वाला हा ब्लॉग होता. छोटासा ट्रॅव्हल थोडा हे ऍड करून आम्ही हा व्लॉग बनवलाय. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गुड नाईट. खूप थकलो आम्ही. खूप लिटरली 4 तास मी बाईक चालवली. आज खरंच थकलोय मी. पण आहे थोडीफार एनर्जी. पण आता ती परत कपडे इस्त्री करायचे मला. आणि उद्या उठून मला शाळेत जायचंय. तर मी आता झोपतो. माझी शाळा आहे तर मला शाळेत जायचंय. आता मी झोपतो. टेक केअर. बाय बाय. गुड नाईट. नांगराने सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का?